हा वहिनी झालं जेवण? काय बाळू भाऊजी गणपती भाऊजी हा. दारू केलं काय? काय घरात चिळ पाका असलं तर अनावर लय भूक लागली. भात नाहीये भात बीत बघा ना, भात भात काही नाही केलं. बघा राव वहिनी, एखादी भाकरी नाही तर भात. अहो नाही म्हणलेलं कळतं का तुम्हाला? काही नाही केलं अजून. आणा राव काहीतरी शिळ पाका असं लय भूक लागली आज. नाही जनावरांना ठेवलं हरभरे खा. असू दे. पोहे करतात, गरम गरम पोहे हा त्यासाठीच बसले मी, तुमच्यासाठीच कमवते. करा राव वहिनी. ढुसून यायचं मी प्यायचं. मी माझ्या नवऱ्याला बोलली ना शेजार धर्म आहे, मदत करा माणसाला. आम्ही काय काही मागत नाही, पैसा पाणी खायलाच मागतो. तुम्ही अशा नाही ऐकणार का? नवऱ्यालाच बोलून घेते. ओ ऐकलं का? काय ग? इकडे वर बाहेर तुम्ही. काय आलं? हे बघा दारू पिऊन मला त्रास देऊ राहिले दोघं. ए गांठ्या, बाळू भाऊ तुम्हाला लाज वाटते काही? नमस्कार. अरे दुसऱ्याच्या गावामध्ये आपण कामासाठी आलो का दारू प्यायला आलं? हा, आणि दारू पण खुशाल माझ्या बायकोला त्रास देता घरी येऊन तुम्ही. लाज वाटतं का तुम्हाला? अहो त्रास नाही दिला, काय खायला बिला असं तर द्या म्हणलं. तिकडे घरी जाऊन खा ना, तुझा ना डेपुटीकडे. अरे ते वहिनी आमच्या बहिणीसारखी आहे राव. आम्ही लाज वाटते का बहीण म्हणाल तुला? तुझ्या बहिणीची घरी असंच अशी दारू पिऊन रे? लाज वाटते का तुला बोलायला? भाकरच मागतो, काय पैसा पाणी थोडंच मागतो. तू माहिती कामाला आहे का तू? सरपंच घरी जाऊन माग ना भाकर, तुझा ना डेपुटीला. तुम्हाला का वळू म्हणून सोडलं काय गावात? त्याला एक एक भाकर खाऊ घाला ना राव. आई, तुम्ही तसे नाही ऐकायचे राव. गेलेले लग्नाला म्हणून तर तसे नाही ऐकायचे तुम्ही. तुम्हाला ना दांड्याने हा, होय, चल, उठ इथून. उठ लवकर. भाकर का मागितली राव. जातो जातो. चल निघ, निघ लगेच. चल गंठन आपलं. निघ लगेच. हा, दारू पण खुशाल ठिकाणं घालतो मा इथे येऊन. भाऊ भाऊ शामरावनी ना पर चव घालून टाकली आपली. तेवला शाजूक का काय? वहिनी समोर बोलला आपल्याला तो. काय तर फक्त भाकर खायला मागितली आपण, बाकी काय मागितलं सांग बरं. हा ना गंठन, त्याला आपण अशी अद्दल घडू, अशी अद्दल घडू ना, त्याला उघडा करूनच गावात येतो आपण. त्याला चांगला धडा शिकवू आपण. धडा धडा त्याला धडा शिकावं लागणार आहे. चला गावात जाऊ. शामराव कुठे गेले काय काय? चालू गावात थोडा वेळ. आज का? हा, सकाळ सकाळ पारावर बसू म्हणलं, थोडं गावातल्या हालचाली इकडच्या तिकडच्या. चला ना थोडस डांगडिंग करू. डांगडिंग काय सांगतो? बसू थोड्या वेळ. पगार झालाय मा. अरे पण दुपारच. त्याला काय होतं? त्याला काय टाइम टेबल असतं काय? चला बसू थोड्या वेळ. होय, हा चल चल. कोणती आणली? अय श्यामराव, अय अरे काय झोपायची जागा आहे का ही? उघडे नागडे झोपता गावात. लाज कशी ना वाटत? तिकडे घरी जाऊन उलता ना. कपडे कपडे मला काय माहित कुठे आहे कपडे? कपडे असं मला उघड नागड कुठं पाठवतो आता? तुम्हाला अक्कल नाही का? कुशल गावात झोपता घरी. फक्त माझी. कुशल दारू पिऊन गावात झोपता. लोक बघतील असे उघडे नागडे. पळा आता. कोण आहे रे? अरे लाज आहे का नाही तुला? अंडर पॅन्टवर पळतो गावातून. कोण आहे? हो उज्ज्वला वहिनी. वहिनी वहिनी हो. आतून बाहेर या. बोला काय म्हणता? काय म्हणता? माणसाला झोपा उडवायची तुम्हाला सवयची नाही जरा. तुम्ही झोपा इकडं आणि तुमचा नवरा तिकडं. कंटन अहो ते श्यामराव एवढे दारू पेलेत, एवढे दारू पेलेत, कसली सूद नाही त्यांना. आता काय केलंय माणसानी? दारू पेले आणि ते सुजाताबाईच्या घरी जाऊन बसली. एवढा त्रास दिला त्या सुजाताला. फार रडकुंडीला आली, ती रडली धाय मोकलून. बिचारी चांगली बाई ती म्हणून वाचले. काय केलंय असं? कपडे काढून घेतलेत. कोणाचे? सुजाताने त्यांचे कपडे काढून घेतले श्यामरावचे आणि वाळत घातले. सूद नाही, तिथंच पडून आहे तिच्या दारात. सुजातांनी कपडे काढले, वाळत घातले, तरी तसंच पडलेलं आहे. काय नवरा आहे बाई. आणि आम्हाला नाव ठेवता तुम्ही. तुम्हाला काय नाव ठेवले? साधी भाकर नाही दिली खायला आम्हाला. जाऊ दे, असू दे. आपण नवऱ्याकडे लक्ष ठेवा जरा. याला चापकनीच बघत आहे. हाता खालून काढल्याशिवाय कळणार नाही. चांगलंच काढा हाता खालून. पिंढऱ्या सारखा त्याच्या. जातो मी बघते आता नवऱ्याकडे.
यार कोण आहे तू? यार कोण आहे? यार थांब अरे कोण आहे? शामराव जाऊती ना मला घरी. कुठं जाऊती ना. अरे डेअरी तू कपडे कुठे विसरले? कुठे गेली? थांब आपण एक फोटो काढ. अरे थांब अरे थांब कपडे घालून. अरे थांब. या थांबा तुम्ही. अयो काय मारती बाल तू. दुसऱ्या नाव ठेवता, दुसऱ्या बायांना नाव ठेवतात, स्वतः काय हो? हा, त्या बाईला जाऊन त्रास दिला तुम्ही. मी पुढे काय दिला कोणाला त्रास? काय करायचे दुसऱ्या बायांना त्रास द्यायची? काय करायचे तुम्हाला दुसऱ्यांच्या घरांनी? दुसऱ्यांच्या थांबा, माझ्या हातून तुम्ही वाचणार. दांडा कसा घाशितय ग, दांडा कसा घाशितय. गंठन असं उडत्या चालीचं गाणं म्हण. हा, असं बारीक चालीचं नको म्हणू. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाए. सूरज. अरे सरपंच तिथं. राम राम सरपंच. राम राम. अरे तुला लाज वाटायला पाहिजे. सकाळी तुला पैसे दवाखान्यात जायला दिले होते मी. दवाखान्यात निमे आणि याल निमे वापरले सरपंच. हे औषध घेऊन आला का तू? काम करून करून थकतो, थोडेसे घेतली काय होत त्याला. गावात परत दारू चालू झाली का? हे घंट्याने तर नाही काही कार्यक्रम केला? नाही तू पेला काय? अहो त्याच्याकडे 180 होते. बघू वाचत नाही दिसत. वाच नाही. वाज माया तोंडाचा येतोय, घंटांच्या नाही. अरे पण तू त्याच संग हिंडतो. गाववाले म्हणते तू बी प्यायला लागला. माझं नाक घाल तू गावा पुढं. पेनाच्या नादी नाही लागायचं. याच्या संघ हिंडू नको, त्याच्या संघ हिंडू नको. का आता एकटा हिंडू काय येण्यासारखा? हा, कमीत कमी माझ्या सांगत हिंडू द्या. चांगला असताना हिंडा. मी काही नाही म्हणतो का तुला, पण सवय लागन तुला बी. एक काम कर, याला घरी नीट सोड आमच्या. जा घेऊन याला जा. मला जाऊ का घरी जाऊ? एक काम कर, तू ये ना, तू आणखीन 500 त्याला. तू एकटाच घरी जा. एकटा मला नाही ना रोड सुधारायचा. जा सुधरण जा. इथून खालून जा. तो घंटा आहे ना, तू थेट घरी जाऊन कुठं सोडायची. मी काय म्हणतो ऐका, त्याला तुम्ही इथून काढून देण्यापेक्षा नाही, दारू इथून गावातून काढून टाका. अहो तुम्ही मला दारू दोघांनी करावं लागेल. एक काम करा, बाटली मी तोंड होते गावाच्या. हे बघा, बाटली आडवी झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजे. आपल्या गावातून दारू हद्दपार झाली पाहिजे. करायचं असलं सगळ्याला घेऊन करा. नाही आपण म्हणायचो दारू बंद, एखादा म्हणायचा नाही म्हणजे कुठे नको. अजिबात नाही. दारू बंद करायची म्हणजे करायची. इथून पुढे दारू हा विषय आपल्या गावात राहणार नाही म्हणजे नाही. कळलं का? ग्रामपंचायतचा आपण डायरेक्ट ठराव घेऊ. सगळ्या बॉडीला बोलून घ्या मीटिंगला. कळलं का? चला आजच होऊन द्या. चला. दारू बंद केली, बियर जमल ना? हो चोरमन. अरे काय घंटा आज कस काय आपल्या पार्टीत? अहो गावभर काय चाललंय काय तपास तुम्हाला? काय चाललंय? अहो त्या ग्रामपंचायतनी आमच्या सारख्यांची दारू प्यायची पंचायत करून ठेवली. कोणी त्या डेप्युटीनी सरपंचानी? दुसरं कोण आहे ग्रामपंचायत? काय म्हणते ते म्हणते गावात आहे ना आडवी बाटली करायची, दारू म्हणजे दारूबंदीच. मग कधीतरी त्या डेप्युटीनी सरपंचानी चांगला निर्णय घेतलाय दारूबंदीचा. बरं झालं ना. काय काय चांगला निर्णय घेतलाय? दारूबंदी चांगली गोष्ट आहे गावासाठी. आम्ही काय करायचं मग? आम्ही तुमच्यासाठी तुमच्या सोबत कमून येत माहितीये का? का म्हणून तुम्ही आम्हाला सपोर्ट करता. आम्हाला काहीतरी कमी कमी 4 गोष्टी. अहो तुम्ही आमचे भाग्यवीर आहात. तुम्ही आमचं खंबीर नेतृत्व. दारू पिऊ नका म्हणतोय ना. मग अहो दारू पिलं नाही ते जमन का यांच्या सारख्यांना? यांच्या सारख्यांना म्हणजे मी कुठे पितो? मी फक्त चाकण्यापुरता आहे तुमच्यासोबत. हा म्हणजे काय करायचं म्हणायचं? मग ते दारूबंदीला विरोध करायचा. हे उभे तुम्हाला मतदान करायचं का? तुम्ही यांना सपोर्ट करायला पाहिजे. मग आता आहे तुम्ही आमचे मतदारच आहेत बरं का. आम्ही तिकडं आता मित्रासाठी काय वेळेस माती खावा लागत यालाच म्हणतात. आता चांगल्या गोष्टीला विरोध करायची वेळ आली म्हणायचं. चला बघू काय म्हणतात. मातीला खाऊ चकना खातो. त्या किराणा दुकानात बाटल्या होत्या, त्याला सांगितलं काढायच्या. सांगितलं त्या फाट्यावर खाली फिरत होता ना. काय गोंधळ लावला गावात बरं सरपंच. झालं तुम्ही आले. महत्वाची बातमी सांगायचं तुम्हाला. आपण गावातून बाटली आडवी करू राहिलोय. आडवी करू राहिले म्हणजे काय दारू बंद, गावात दारू नाही. आपण लोकांच्या स्वातंत्र्यावर गादा आणायला सांगितली कुणी तुम्हाला? कसं काय दारू बंद होणार? म्हणजे अरे या कष्टकरी लोकांनी काय करायचं? लोकांचा स्वातंत्र्य पाहिजे लोकांना. तुम्ही डायरेक्ट त्यांच्यावर गादा कसं काय आणता? आणि संसार उद्ध्वस्त होते त्याचं काय? आपण मी काय म्हणतो, संसार तुम्ही दारू बंद केली ते बाहेरच्या गावात जाऊन पिणार नाही का? अहो पण मला बाहेरच्या गावाचं काय करायचं नाही. आपलं गाव आपल्याला चांगलं करायचं. आपल्या घरापासून सुरुवात करायची. डेपुटी लय लोकांना टेन्शन आहे. लोक दारू पिले नाही तर आत्महत्या करते. आमचं म्हणणं नाही असं की लय दारू प्यान संसार उद्ध्वस्त करा. पण जर थोडी घेतली तर ते शांत जेवते तर झोपते. चांगले संसार चाललेत. नाही तर आत्महत्या करते लोक. खरंय.
आम्हाला बी मान्य आहे दारू औषधासारखी पेलं तर ठीक आहे. हा. पण आपल्या गावातले लोक औषधासारखे दारू पितात का? पाण्यासारखी पाहिजे पाण्यासारखी पाण्यासारखी पितात दारू. पण मी काय म्हणतो ज्याला कमी प्यायची जास्त पिईन नाही तर कमी पिईन हे ठरवणार तुम्ही कोण? अरे म्हणजे सगळ्या तुम्ही- गाव- तुमचा सपोर्ट नाही आम्हाला दारूबंदीला. नाही मग उद्या तो म्हणतात जीव नका घरी हा जेवू नका मग आता टोला टाकी ना कळ लावे कळलं ना? काय सांगितलं हा. त्या भेंडी लंका ठाण तू काय तिकडे गेला रे? म्हणजे यांनी सरळ लोकांनी आहे ना दारू उद्या म्हणजे पाणी प्यायचं नाही नुसतं सरबत प्यायचा म्हणजे हे ठरतील तसंच. याला आता यांना आपण- निवडून थांबा तुम्हाला निवडून दिलं म्हणजे सगळे तुम्ही आज ग्रामसभा नाही काय नाही यांनी निर्णय घेऊन मोकळे झाले जमणार नाही. गावाचे मालक नाही तुम्ही. हा आता कसं point अहो बोलला कष्टकरी लोकांना घ्यावा लागत ही मरणामातीचं काम करतेत गोण्या उचलीत थोडीशी त्यांनी घेतली नाही तर त्यांना रात्री झोप येणार नाही. तुम्हाला एक टेन्शन नाही लय लोकांना टेन्शन आहे लोक ढासा रडत येत हे दारू थोडी घेतली तर टेन्शन कमी होतंय. चेअरमन दारूत अल्कोहोल असते. अल्कोहोल कशात नाही खोकल्याचे औषध मेडिकल बंद करा खोकल्याच्या बाटलीने औषधं नाहीत का? हे चेअरमन बोलून द्यायचे नाही तर चेअरमन साहेब आम्हाला मान्य आहे कष्ट करायला पियलं पाहिजे. त्याला मा- नीट शाबास, केलं शाबास, पाहिजे. ऐका, मान्य ऐका, केलं, ऐका. मान्य केलं. ऐका, पण जो समजा जो कमवून आणतोय आणि अर्धे पैसे दारूवर तोडतोय लेकरं बाळा तोंडाकडे बघत आहेत त्याचं काय तुम्हाला त्याचं काय नाही. असे घर निवडा आणि त्या घरापुरतच बघा सगळ्यांची बंद करायची काय गरज आहे नाही, लोकांनी तो अहो काढून लोकांनी काढू द्या. अंगा असं लोकांनी एन्जॉय करतेत लोक ये घरी संध्याकाळी. थांबा तुम्ही घासलेट घरी जाळू नका लय सांगतो. लय घासलेट नका हा. जाळू घासलेट जाळू नका लय जे गावात धिंगाणा घालते त्यांच्या पुरतच बोलायचं हे आमचे मित्र आहेत बघा. यांनी एन्जॉय कधी करायचा तुम्ही तिथे कधी चाललं करायचा होतं. एन्जॉय यांनी हा यांच्या आता यांचे लग्न व्हायनात यांना पुरी भेटणार एवढं टेन्शन आहे याच्या मागे लोक नाही पेले तर मी परत सांगतो जेवढ्यांचे लग्न व्हायना त्याचे निम्मी आत्महत्या करते का नाही करू का मी उद्या करू का मग? हा बघ नाही दारूबंदी झाली तर आत्महत्या करायला तयारी हे चेअरमननी बनवून आणलेत हे ऐकणार नाही. बनून नाही बनून अजिबात नाही बघा कुसूर पुसूर बघितलं का हे बघा. कसं चालेल? हा. सरपंच या नात्याने हा. डेप्युटी आणि चेअरमनच्या साथीने हा. मी एक निर्णय घेतोय जो गावासाठी हितकारक असणार आहे. हा दारूबंदी मागे घेतली काय हे बघा आपण गावामध्ये दारूबंदी करणार आहोत त्या दारू मुक्तीचा जे आपलं अभियान आहे त्या अभियानाचा अध्यक्ष नेतृत्व म्हणून मी आज डेपुटी सगळ्यांच्या संमतीने चेअरमनची निवड करत आहे. टाळ्या. आजपासून चेअरमनच्या नेतृत्वाखाली आपल्या गावामध्ये दारूबंदी अभियानाला सुरुवात होणार. जे काही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार असन 25 लाख असन 50 लाख असन अख्खाच्या अख्खा पुरस्कार चेअरमनच्या हाताने गाव स्वीकारेल. आणि सरपंचाने जी आता कल्पना मांडली त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे. हा आता इथून पुढे गाव फक्त चेअरमनच्याच आदेशाने चालणार दारूमुक्तीसाठी. हे बघा आता हा. चेअरमन हे बघ सरपंचाने निर्णय घेतला आम्हा सगळ्या सदस्यांना मान्य आहे. आता दारूबंदी अभियान तुम्ही चालवायचे तुम्हाला दारू बंद ठेवायची का चालू ठेवायची का सरकारचा पुरस्कार अरे घ्यायचा? अरे अरे तुम्ही आता ठरवा. शीख डोळे उघडले तुमचे इथून पाठीमागच तुम्ही चेअरमनला मान द्यायला पाहिजे नव्हता जरी आमची विरोधी पार्टी असली तरी विरोधाला विरोध आम्ही करतो तुम्ही मागच आमचं ऐकायला पाहिजे नव्हतं आता शिक तुम्हाला हे आलंय तुम्हाला ज्ञान आलंय ज्ञान आलंय हा बर आता काय करायचं पुढे सांगा. आता दारूबंदी व्हायलाच पाहिजे सरपंच व्हायलाच पाहिजे. अरे दारू ती संत्र्याची पिऊस तर संत्री खा द्राक्षाची पिऊस द्राक्ष खा दारू काय लय चांगली आहे का लिव्हर खराब होऊन माणसं तडफडून मरत तडफडून बघा याला हा. मी काय म्हणलो तुम्हाला चेअरमन हुशार आहे हा. चेअरमनला कोणतरी फितूर तुम्ही होतंय. मागे ठेवलंय चेअरमनला तुम्ही आहे ना हा. तुमचं चालू द्या आम्ही आमची तिसरी आखाडी स्थापन करणार. अरे तिसरी करा नाही तर एकच कोणती करा ध्यास, एकच ध्यास गावाचा विकास तुमची बाटली आणि आमचा गलास. हो द्या अरे आडवी बाटली झालीच पाहिजे दारूबंदी अरे, झालीच हे पाहिजे आमचं दारू पित नाही नुसतं चकण्यावर त्यांच्या बरोबर जाते आणि त्यांच्या पुढे बोलत आहे याला संध्याकाळी आज 7 सडकितो त्याला येऊ दे घरी. दारू पिणारे आज संध्याकाळपासून गावातले कोलदांडा घालून आणायचे कोलदांडा घालून हो मला 100 रुपये देता का मी गावात आहे ना कोण कोण पेत येऊन सांगतो तुम्हाला. तू पहिला घरी वय ना तू आता घरी इकडे वय. कुठे हाणीन तुला आता. हा. चला आता बरं ते संध्याकाळी- कष्टकऱ्यांचं काय कष्टकऱ्यांनी संत्री खावा तिकडे ज्यूस प्यावा द्राक्षाची पिऊस द्राक्ष खावा आणलेली सगळी रोजची कमाई बायकोच्या ताब्यात द्यावा अशी दारू पिऊन उडीत असतात का काय हे बरोबर आहे मला हा. चेअरमनचं पटलं चेअरमन वा पुढं आता संध्याकाळी कोण दारू पिऊन येतंय दांडे काढून आणतो 3 आपण येशीत उभं राहायचंय जास्त तुम्ही आता हा, हा. आपण जायचंच नाही त्यांना पुढे पुढे देते. सरपंच दारू मुक्ती अध्यक्षावर प्राणघातक हल्ला आणि त्या बघा ते दारू मुक्ती इकडे घ्या आधी, इकडे तिकडे पळे
चेअरमनचे हाल केले का यांनी? काय वाटतं तुम्हाला याच्यावर? आता काय वाटायचं, आता चेअरमन काय आपल्या मध्ये येत नाही. आता आपण आपल्या दोघा पद्धतीने दारू बंद करू. हा. चला चला, सुंठी वाजून खोकला गेला.